1 2 3 गो. चला विनर मिळालेले आहेत. हो चला विनर मिळालेले आहेत. महाराष्ट्र विधान सेनेचे शिवडी विधान सेनेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी कर्नाटकवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाला भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जरा पाठी ना थोडं पाठी इथे खाली एक काढू हितं यदायु स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्ताश्व अरिष्ठनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. हे कलागुणसुत्ता गणेश लोकी विराजमान होऊन दुर्दतापनाशनाचे कार्य अव्रत पूर्ण करत असतात. तुझी स्तवनवाणी हाक ऐकली आणि रंगमंचनी प्रकट झालो. कोण भक्त कोण हेतून या सुमुखाला पाचारण केलं आहे. बृहस्पती ब्राह्मणा भाषण करतील, गणगंधर्वा ब्रह्मा गायना करतील आणि त्याच्यातून निर्माण झाली ती प्रेरणा. जन्माला येते वेळी मनुष्य प्राणी दानव मानव सर्वांनी आणलाय क्रोध. त्याच्यातूनच झाली त्याची प्रेरणा आणि त्याच्यातून निर्माण झालाय तो हा शनिवीर. प्रत्येकाच्या जीवनात जावं, प्रत्येकाला या शनीचा प्रताप दाखवावा. होय एवढंच कशाला, ज्यावेळी माझा जन्म झाला त्या सारे पृथ्वी दोष मान त्याच वेळी सारे जण काय म्हणाले, देव दानव सारे जण भयभीत झाले. का आणि कशासाठी? या शनीचा जन्म झाला त्याच वेळी माझे पिताजी दुष्ट रोग झाले. एवढ्याच कशाला, त्यावेळी माझा जन्म झाला
त्याची 3 झाले. सारे देवच भयभीत हो याच्यावर विनिमय केला. आता काय करावं? त्याचा विनिमय केला आणि त्याच्यातून मार्ग काढला. त्याच वेळी माझी नजर त्या माझ्या पिताची, त्याच वेळी माझे पिताजी डोळ्यात आले. अश्व आपलं कार्य सिद्ध करू लागले. सारथी कसा आपलं कार्य सिद्ध करू लागला. पण होय काय करायचं? प्रत्येकाचा जीवनात आहे. कुणाच्या जीवनात 7.5 वर्ष, कुणाच्या जीवनात 3.5 वर्ष, तर कुणाच्या जीवनात 3.5. अरे स्वतःच्या गुरुला, स्वतःच्या मातेला, कुठल्या देवताने आज शनिदेवाने सोडलं नाही. पण हा काय प्रकार? सर्व देवताचा तुला जमत नाही ना? बाजूला हो. तो पहा, तो राजकर्ता निघालाय. तो पहा, त्या पुष्पक विमानामध्ये कुठे आहे तो राजा आणि त्याची भार्या. काय हा प्रकार? तुम्ही भांडताय कशा बाई? बाप रे, याचा अर्थ काय समजावा नारदा? तो राजकर्ता कोण होता आणि काय म्हणून तो पुष्पक विमानामधून जातोय? काय झालंय ते काय? हे हनुमान लवकर तू राजकर्ता बघ जा. जा बघून ये, बघ जा बघून ये. आवाज दिसतच नाही. गेला कुठे? लबाडा तो पहा म्हणतोय. माझ्या दिव्य शक्तीने यावेळी मी तुला सांगण्यासाठी तत्पर होतोय. तो राजकर्ता जातोय खरा, पण आता माझ्या ध्यानी आलं तो राजकर्ता शापित होता आणि त्याचा उद्धार झाला. होय ना? म्हणजे याचा अर्थ काय समजावा? यावेळी देवाचं आणि या भक्तांचं युद्ध झालं आणि त्यातून त्याच्या शापाची मुक्तता झाली. होय ना? आणि त्याचा उद्धार झाला. पण नारदा, याचं रे काय करू? तुला माहिती आहे, एकवचनी, एक बाणी, एक पत्नी असा सौदेश राघव पात्र ठरला आणि हा धनुष्याच्या प्रचंडला लावलेला हा बाण, आणि या बाणाचं मी रे काय करू? काय करू? हा, ज्याला अहंकार झालाय त्या दिशेने तो बाण सोड. ज्याला अहंकार झालाय म्हणजे जेणेकरून हा भान फुकट जाणार नाही. मग नारदा, हा मला या काळाचं तोंड पाहायचं नाही. तोंड पाहायचं नाही. मला सांग रे, तू काय म्हणाला होतास? मला ह्या काळात आई तुझ्या देहात प्रवेश नाही. तुला ऐकायचं नाही. त्यावेळी तुझा माझा युद्ध झाला. त्यावेळी काय केलास? काय केलं? माझ्या श्रीमुखात तू मारला. मारिलो. होय ना? हा, मारिलो. त्यावेळी तुझा देहात प्रवेश. एवढंच नव्हे, तो प्रताप का झाला ते मातेचा आणि तुझं भांडण झालं. म्हणजे ते भांडण झालं ते कुणामुळं? माझ्यामुळं, तुझ्या देवाचं आणि तुझं युद्ध झालं. कोणामुळे झालं ते? या शनीमुळे. शनी देवा, हे देवा,
मला याचं तोंड पाहायचं नाही. प्रभू अरे हे जे काय चालविलात तुला याचं तोंड पाहायचं नाही, या काळ्याचं तोंड पाहायचं नाही, याच्या सानिध्यात राहायचंय. मला याच्या सानिध्यात राहायचंय. मला हा अजिबात नको इथे. आणि याच्या सानिध्यात मी सोडणार नाही याला. तथास्तु. देवा देवा थांबा जरा. आणि माझी इच्छा पूर्ण. माझे परम मित्र नंदू गोडकर यांनी माझ्या कलागुणाचा गुणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. तुमचा आणि त्यांचा आभार मानूया आम्ही बक्षिसाचा स्वीकार करतोय. प्रेक्षकजनो, समृद्धी पवार यांनी मला हे बहुमोलाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून सायलीला दशावतार नाट्य मंडळातर्फे या बक्षिसाचा आम्ही आनंदाने स्वीकार करतोय. आनंदाने स्वीकार. लक्षात ठेवा, म्हणजे यावेळी हा तथास्तु बोललाय तो देव होय ना. यावेळी तुला याच्या सानिध्यात राहायचं, याचं तोंड पाहायचं नाही, याचं तोंड पाहायचं नाही या काळ्याचं. आणि तुला याच्या सानिध्यात राहायचंय. याच्या सानिध्यात राहायचंय. ते कसं ते मी तुम्हाला सांगतोय. असा ये रे, असा ये. तू काय बघतोयस? मला त्याच्यावर जायचं नाही. अरे तू काय बघतोयस? देवा देवा काय देवा हे ना असं ठेवणार. नारायण नारायण. लक्षात आलं नारदा? हे पोरं सुटणार कसं? हा म्हणत होता मला याचं तोंड पाहायचं नाही. हा म्हणतोय मला याच्या सानिध्यात राहायचंय. अरे तुम्ही असं तुम्हाला मी चिटकून ठेवलंय का? पण आणि मी तथास्तु बोललोय. आपण देवा या तुम्ही हे असेच राहणार. हनुमंता आणि कसा असं वाटतं. वा, छान प्रश्न विचारला. सानिध्यात आलो शेवटी. कुठे, कधी व कसे हे ऐकायचंय. सोड रे. तर हे काळ्या, ज्या अर्थी यावेळी मी तुम्हाला विरुद्ध बाजूने चिटकवून ठेवलंय त्या अर्थी तुम्ही असे कुठे आणि कधी आणि कसे राहणार आहात हा तुमच्या अंतर्यामी प्रश्न निर्माण झाला. तो तुमच्या मनी असलेला प्रश्न हा राघव सोडवणार आहे. तो कोणता असेल तर ऐका. काय ते देवा? होय, कलियुगाच्या ठिकाणी हिंदूवासीय गावोगावी मंदिरं उभारतील. होय, या गावोगावी मंदिरं उभारतील त्या राघवाची. आणि हनुमंता गावाच्या वेशीवरती, होय गावाच्या वेशीवरती मंदिर कोणाचं उभारतील? तर हनुमंतात. माझं मंदिर उभारणार, या काळाचं मंदिर कोणाच उभारणार? हा म्हणतोय. समवेत राहणार. हा तुझा आनंद थांबव म्हणतोय. कारण अरे यावेळी मंदिर उभारतील राघवाची गावामध्ये आणि गावाच्या वेशीवरती हनुमंता तुझं मंदिर असेल. ते कशा प्रकारे? तर त्या हनुमंताच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि त्याच्या पृष्ठभागी शनिदेवा तुझ्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केली जाईल. अशा तऱ्हेनं या कलियुगाच्या ठाई हे तुम्ही त्या मंदिरामध्ये तुमचं अस्तित्व असेल. आणि ते अस्तित्व कसं असेल तर या कलियुगाच्या ठाई पाप माजलं जाईल. एवढंच कशाला तर काही या शनीची पीडा या कलियुगाच्या ठाई सुद्धा असेल आणि ती पीडा कमी होण्यासाठी एवढंच कशाला तर त्या पीडेचा परिणाम कमी होण्यासाठी काय होईल तर हनुमंता वार शनीचा आणि हनुमंता भक्ती तुझी. कुणाची? माझी. आणि माझे केव्हा? तुझी काही नाही रे. शनिवार ऐक शनिदेवा, वार शनिवार आणि भक्ती मात्र ती हनुमंताची. ती रे कशी तर सिंदूर मिष्टित तेल याचं विलोपन हनुमंता तुझ्या संपूर्ण देहाला केले जाईल. एवढंच कशाला रुईच्या पानांचा किंवा फुलांचा जो कुणी हार करून हनुमंता तुझ्या कंठी अर्पण केले त्याला शनीची पीडा लागणार नाही. शनीच्या पीडेपासून तो दुरपास्त राहील. अशा तऱ्हेने मी तुमचं महत्व ठेवतोय. पण त्याला
रुईचा पाण्याचं. हाय, पण या शरीला काय? याला लक्षात ठेव हे शनिदेवा, ज्या अर्थी त्या मंदिरामध्ये तुमची एकामेकांच्या पाठीमागे तुम्ही असाल, त्या अर्थी त्यावेळी तुझंही महत्व राहील. हनुमंता, तुझंही महत्व राहील. मी महत्व ठेवण्याचं कारणच हे आहे, वार शनीचा, भक्ती हनुमंताची होय. आणि जे कुणी भाविक भक्तजन अशा तऱ्हेनं भक्ती करतील त्याला शनीची पीडा केव्हाही लागणार नाही, केव्हाही लागणार नाही. एवढंच कशाला, तर पुढे येणाऱ्या या कलियुगात होय, या अयोध्येच्या ठिकाणी या प्रभू रामाचं मंदिर उभारलं जाईल. आणि हे अयोध्यावासी, हे कलियुगवासी यांच्या वरती या